छत्रपती संभाजीनगर उपजिल्हा रुग्णालय घाटी येथे अजय पाटील साळुंखे यांचा उपोषणाचा 11वा दिवस, तरी उपोषण सुरूच। उपकामगार आयुक्त जे सहकामगार आयुक्त आलते, त्यानंतर या ठिकाणी आता अप्पर तहसीलदार या ठिकाणी आलते, कलेक्टर ऑफिसचे। परंतु वारंवार नुसते पत्र व्यवहार करून चालत नाही, तर त्याच्यावर काहीतरी ठोस भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे। काही कंपनीवाल्यांनी कामगार या ठिकाणी आंदोलनामध्ये येऊ नये आणि म्हणून या ठिकाणी काही कंपन्यांना 100-200 रुपये असे पैसे पण या ठिकाणी वाढवून दिलेले आहे। आमचं एकच म्हणणं आहे, कामगारांचे या ठिकाणी सर्वच तो रूल लागू झाला पाहिजे। तुम्हाला आता एकच मिनिटामध्ये सर्व प्रश्न या ठिकाणी सांगतो। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी शेतकरी व कामगारांच्या प्रश्नासाठी आज 10वा दिवस आमरण उपोषण चालू आहे, चालू राहणार आहे। त्याच्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतीमालाला हमी भाव, नदीजोड प्रकल्प करून कायमस्वरूपी शेतकऱ्याला या ठिकाणी शेतीला पाणी द्यावं, म्हणजे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करावा, सरसकट पीक विमा द्यावा, एकदा या ठिकाणी सरसकट कर्जमाफी द्यावी आणि आतापर्यंत आपल्याला हमी भाव न दिल्यामुळे आपली हमी भावाची फरकाची रक्कम सरकारकडं शेतकऱ्यांची कोटींना बाकी आहे, ती रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात यावी इत्यादी मुद्दे आहेत। आणि ऐन वेळेला आलेले या ठिकाणी काही मुद्दे, तसेच या ठिकाणी कामगारांचे महत्त्वाचे प्रश्न आहे की स्त्रीला आणि पुरुषाला समान वेतन असावं, तसा कायदा आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे, ते कंपन्या देत नाही। त्यानंतर या ठिकाणी 8च घंटे ड्युटी असावी, नोकरी असावी, जी पेमेंट भेटतं, जी वेतन भेटतं, ते वेतन या ठिकाणी त्याची पेमेंट स्लिप, पगार स्लिप ती निघावी, त्याच्यावरती उल्लेख असावा बेसिक पगार किती, त्याच्या आधारे महागाई भत्ता, DA PA सर्व या ठिकाणी मिळून त्यानंतर त्या कामगारांना काम सोडल्यानंतर ग्रॅज्युटी देण्यात यावी। त्यानंतर त्याचा काहीतरी अपघात झाला, काहींचे बोटं जातात, काहींचे हात जातात, काही मृत्युमुखी पडतात, त्याला भरघोस या ठिकाणी मदत केली पाहिजे। असे विविध प्रश्न या ठिकाणी आहे। तसेच प्रेस कोणती कंपनी होती, प्रेस सिरीज जी कंपनी आहे आणि तसेच व्हिडिओकॉन जी कंपनी आहे, त्यांनी हजारो कामगारांना फसवलेलं आहे। कंपनी बंद करून दुसऱ्या कंपन्या खोलल्या, त्याच कंपनीवर तिथलं सामान दुसरीकडे शिफ्टिंग केलं आणि हे कामगार काढून टाकले, त्यांना कुठलाही मोबदला दिला नाही, त्यांना तो मोबदला तात्काळ द्यावा। अशा विविध मागण्यासाठी न्याय हक्कासाठी हे उपोषण आहे। आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या या ठिकाणी मार्गी लागत नाही, तोपर्यंत माझ्या जीवाचाही जरी बरवडे झालं तरी मी उपोषण सोडणार नाही। हीच या ठिकाणी मी माझ्या